नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण पोलीस भरतीच्या एक्झामला वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये 100% दिसणार. हो, फक्त अंकांची अदलाबदल असेल. चला तर मग सुरुवात करूया या नवीन प्रश्नसंचाला. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया. प्रश्नसंचमधला पहिला प्रश्न आहे, एका शेतात काही गायी व काही कोंबड्या आहेत. जर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात. तर त्या शेतात किती कोंबड्या आहे? हा प्रश्न नागपूर 2021च्या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. तर सेम असाच प्रश्न नांदेड 2022मध्ये पण त्यांनी विचारला आहे. एका दुकानात 3 पाते असलेले जेवढे पंखे आहेत, तेवढे 4 पाते असलेले आहेत. तर सर्व पंख्यांची एकूण पाती किती आहेत? 119. दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? म्हणजेच अशा प्रकारचे वर्ड्स चेंज करून किंवा अंक बदलून प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर आपण या प्रश्नाचं सोल्युशन पाहूया. प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय सांगितलेलं आहे? शेतात काही गायी आणि काही कोंबड्या आहेत. जर त्यांची डोके मोजले. आता गायी आपण काय घेऊ? गायी पकडू x आणि कोंबड्या किती पकडू? y. तर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात. आता गायींची डोके x प्लस कोंबड्यांची डोके y, तर किती होतील? 150 होतील, प्रत्येकी 1 याप्रमाणे. आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात. तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत? आता पाय गाईला किती असतात? 4. म्हणून काय येणार? 4x. कोंबड्यांना पाय किती असतात? 2. तर प्लस काय होणार? 2y इज इक्वल टू किती येणार? 400. तर आता हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. हे असेल इक्वेशन नंबर 1, हे असेल 2. आता इक्वेशन नंबर 1ला काय करूया? 2नी मल्टिप्लाय करूया. इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय बाय 2 करूया. म्हणजे काय होईल? 2x प्लस 2y इज इक्वल टू 300. आणि हे काय करूया? असंच ठेवूया. म्हणजे काय येणार आहे? 4x प्लस 2y इज इक्वल टू 400. हे झालं थर्ड इक्वेशन. हे सेकंड आहे, असं आहे. आता काय करूया? सेकंडमधून थर्ड काय करूया? मायनस करूया. इक्वेशन नंबर सेकंडमधून थर्ड काय करूया? मायनस करूया. म्हणजे काय होणार? 4x प्लस 2y इज इक्वल टू 400. 2x प्लस 2y इज इक्वल टू 300. आता सबस्ट्रॅक्शन करताना काय होतं आहे? जो हा खालील नंबर असतो याचं काय होतं? चिन्ह बदलतं आहे. म्हणजे इथं प्लस असणार आहे, तिथं मायनस होणार. इथं प्लसचं मायनस होतं आहे, इथं प्लसचं पण काय होणार? मायनस होणार. तर 4x मायनस 2x काय होणार? 2x. हे 2y आणि मायनस 2y प्लस 2y मायनस 2y कॅन्सल होऊन जातील. आणि 400 मायनस 300 काय होईल? 100 होईल. म्हणजेच x काय होईल? 100 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होईल? 50. आता हे आपल्याला काय मिळाले आहेत? गायी किती आहेत? गायी आहेत 50. तर कोंबड्या किती असतील? x. यामध्ये काय करूया आपण? एक्सची व्हॅल्यू पुट करूया. म्हणजेच काय? x प्लस y इज इक्वल टू 150. म्हणजेच काय? x आपल्याला आहे 50, y आपल्याला फाइंड करायचं आहे. तर y किती येईल? 150 मायनस 50, y इज इक्वल टू 100. म्हणजे कोंबड्या किती असतील? कोंबड्या असतील 100. तर त्याने विचारले शेतात किती कोंबड्या असतील? म्हणजे आपला पर्याय कोणता आहे? 100. हा आपला ऑप्शन आहे. एका दुकानात 3 पाते असलेले जेवढे पंखे आहेत, तेवढे 4 पाते असलेले आहेत. त्या सर्व पंख्यांची एकूण पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत? तर पहिले इक्वेशन काय असेल? 3 पाते असलेले पंखे x असं पकडले, 4 पाते असलेले पंखे y असं पकडले. 3 पाते असलेले पंखे जेवढे आहेत, तेवढे 4 पाते असलेले पंखे आहेत. म्हणजेच काय इक्वेशन होईल? x इज इक्वल टू y. म्हणजे काय होईल? x मायनस y इज इक्वल टू 0. हे असेल इक्वेशन नंबर 1. आणि 3 पाते असलेले पंखे म्हणजे काय? 3x प्लस 4 पाते असलेले पंखे 4y इज इक्वल टू 119. हे इक्वेशन नंबर 2 असेल. आता इक्वेशन 1ला आपण काय करूया? 4ने मल्टिप्लाय करूया. म्हणजेच काय होईल? 4x मायनस 4y इज इक्वल टू 0. आता इथे काय केलं? इक्वेशन 2 आणि 3चे ॲडिशन केले. त्यानंतर आपल्याला x काय मिळेल? 17 मिळेल. आणि त्याने काय विचारले? 4 पाती आणि 3 पाती असणाऱ्या पंख्यांची संख्या.
आणि ती संख्या काय आहे, सेम आहे, म्हणून आपला आन्सर काय येईल, 17 + 17 34 असं आपलं काय असेल, उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. रमेशने आपल्या पगारातील 55% रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली. कपाटाची किंमत ₹1100 असल्यास रमेशचा पगार किती? म्हणजेच याने काय सांगितलंय, 55% रक्कम जी आहे पगारातली ती कपाट खरेदी करण्यासाठी म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, 55% म्हणजेच काय, त्या कपाटाची काय असणार आहे, किंमत असणार आहे. आता 100% म्हणजे काय असणार आहे, त्याचा काय असणार आहे, तो पगार असणार आहे. 100%ला किती? तर याचा काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा आहे. 1100 इंटू 100 डिवायडेड बाय काय करायचं, 55. हे काय होईल, याचं उत्तर काय येईल, 2000. म्हणजे रमेशचा पगार किती असेल, 2000. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 4. 2 अंकी संख्यांचा गुणाकार 765 आहे. त्यांचा मसावी 3 आहे, तर त्याचा लसावी काढा. आता लसावी आणि मसावी या प्रकारचा एक तरी प्रश्न हा एक्झाममध्ये असणारच आहे. तर आता 765चं काय करूया, अवयव पाडूया. म्हणजेच काय येणार, 10 एकक स्थानी 5 आहे, त्यामुळे 5ने या पूर्ण संख्येला भाग जाणार आहे. 153 आलं. परत काय करूया, 3 भागूया. 3 5 15, 3 1 3. आता काय होईल, 17. 3 गुणिले काय होईल, 17. म्हणजेच आता आपल्याला काय पाहिजे, मसावी काय पाहिजे, 3. मग या जे अवयव आपल्याला मिळालेत त्याचं 3 मसावी येईल असे काय करूया, गट करूया. म्हणजे 5 गुणिले 3 एक करूया आणि 17 गुणिले 3 करूया. मग यांचा काय येईल, मसावी येईल. मसावी काय असतोय, कॉमन फॅक्टर हा काय असतो त्याचा, मसावी असतोय. म्हणजेच काय आला, 3. म्हणजे आपल्याला अंक काय मिळाले आहेत, 15 मिळाला आहे आणि 51. या दोन संख्यांचा गुणाकार किती मिळालेला आहे आपल्याला, 762. तर मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी कसा काढतोय आपण, आता इथे लसावी कसा काढायचा, 3 गुणिले 5. आता 3 आपण घेतला आहे, तर 3:2 असतं तर 3:2 घेतलं असतं, पण इथे काय आहे, 3 आहे, 3 आपण घेतला आहे, मला आता हा 17 आहे असा घ्यायचा. म्हणजेच काय, त्याचा लसावी किती येईल, 15 गुणिले 17. म्हणजे काय, 255 काय असेल, लसावी असेल. त्या संख्या कोणत्या असतील, 15 आणि 51. प्रश्न क्रमांक 5. रेल्वेचा क्वेश्चन पण काय असणार आहे, हमखास एखादा क्वेश्चन विरुद्ध दिशेने किंवा सेम डिरेक्शनने असे क्वेश्चन रेल्वेचे असतातच. तर 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 121 मीटर आणि 99 मीटर असून त्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. एका गाडीचा वेग 40 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्या गाडीचा वेग 32 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या गाड्या किती वेळाने एकमेकांना भेटतील. तर इथे आता ए आणि बी हे बघूया. इथं रेल्वे ए असणार आहे, जी काय आहे 121 मीटर लांबीची आहे. 121 मीटर लांबीची रेल्वे ए आहे आणि ही किती आहे, 99 मीटर लांबीची काय आहे, रेल्वे आहे. आता त्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. आताच मी म्हटलं, एकतर विरुद्ध दिशेने असतात किंवा एकतर सेम डिरेक्शनने असतात. आता विरुद्ध दिशेने आहे, वेग किती आहे, 40 किलोमीटर प्रति तास आणि ह्या गाडीचा वेग किती आहे, 32 किलोमीटर प्रति तास. तर रिलेटिव्ह स्पीड काय असते, V1 प्लस V2 असतं. म्हणजे V1 किती आपलं 40, ही काय आहे, वेग आहे 32, म्हणजे 72 काय आला, 72 किलोमीटर प्रति हवर. आता हे डिस्टन्स आपल्याला जे दिलेलं आहे ते मीटरमध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला या स्पीडचं काय करूया, आपण कन्व्हर्जन करून घेऊया मीटर पर सेकंडमध्ये. तर मीटर पर सेकंडमध्ये करताना आपण काय करतो, 5/18 काय करतो, मल्टिप्लाय करतो. 18×72 म्हणजेच काय आलं, 20 मीटर पर सेकंड काय झाली, रिलेटिव्ह स्पीड झाली. आता त्या एकमेकींना ज्यावेळी भेटतात, एकमेकींना क्रॉस करतात, भेटतात, असे जेव्हा वर्ड असतात एक्झाम्पलमध्ये, त्यावेळी आपण डिस्टन्स काय करतो, डिस्टन्स काय करतो, त्या रेल्वेच्या लांबींची काय करतो, बेरीज. म्हणजेच 121 प्लस 99 किती येणार आहे, 0 मीटर काय असेल याची डिस्टन्स असेल, किंवा ते काय केलेलं असणार, त्यांनी दोघींनी मिळून अंतर पार केलेलं असणार आहे.
आता आपल्याला काय विचारलं किती वेळाने भेटतील म्हणजेच टाईम काढायला सांगितलं आहे आपण. आपल्याकडे डिस्टन्स आहे 220 मीटर, स्पीड आहे 20 म्हणजेच काय 11 सेकंदाने काय होतील त्या एकमेकींना भेटतील. त्या 11 सेकंदांना एकमेकींना भेटतील. हे आपलं असेल उत्तर. त्याचबरोबर ज्यावेळी आता इथं विरुद्ध दिशेनं आहे. जर त्या एकाच दिशेने जात असतील म्हणजे रेल्वे इकडून ही याच दिशेने जाते आणि दुसरी पण रेल्वे याच दिशेने जात असेल, त्यावेळी काय करायचं? आता सेम डिरेक्शननं जर जात असतील तर काय करतो आपण? रिलेटिव्ह स्पीड कसं काढतोय? V1 - V2 म्हणजेच काय ना 40 - 32 म्हणजेच काय 8 किलोमीटर/हवर. आता हे परत आपल्याला काय करावं लागेल? मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. 5/18 म्हणजेच आपण कसं लिहू शकतो? 40 / 18. आता इथं आपल्याला टाईम कसा मिळेल? हे डिस्टन्स सेमच राहणार आहे. 220 मीटर एकमेकींना क्रॉस करतात म्हणजे डिस्टन्स काय घ्यायला लागते? त्या दोन्ही रेल्वेंची लांबी घ्यावी लागते. हे लक्षात ठेवायचं. /40. आता हे कसं होणार? 220 / 40 इंटू काय होणार? 18 होणार कारण हे 80 वरती जाणार. आता 22 × 4.5 असं तर त्याचं उत्तर काय येईल? त्याचं उत्तर असेल 99 सेकंदमध्ये काय होतील त्या एकमेकांना भेटतील. चला तर मग भेटूया अशा भरपूर प्रश्नांसोबत. अशा भरपूर प्रश्नांच्या सरावासाठी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.